आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मंत्री धनंजय मुंडेंकडून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट। मध्यरात्री झालेल्या भेटीमध्ये दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा। ओबीसीमधून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा, मग मराठे मवियाकडून लिहून आणतील, नाहीतर त्यांना पाडतील। राजेंद्र राऊतांच्या आव्हानाला जरांगेंचं प्रतिआव्हान। धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। भाग्यश्री आत्रामांसह त्यांचे पतीही पवार गटामध्ये प्रवेश करणार। मी माझी चूक मान्य केली, बंडामुळे पवार घराण्यामध्ये पडलेल्या फुटीबाबत अजितदादांची जाहीर कबुली। पवार गटामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये असलेल्या भाग्यश्री आत्रामांना दादांचा सल्ला। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही, जखम वरती बुजल्यासारखी दिसते, व्रण मात्र राहतो। अजितदादांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाडांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं। अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं विधान। अजित पवारांना हीच सद्बुद्धी पक्ष फोडण्याआधी आली असती तर पश्चातापाची वेळ आली नसती। विजय वडेट्टीवारांची टीका। शरद पवारांची साथ सोडल्याची अजित पवारांना खंत असेल, पण आता अजितदादा खंबीरपणे महायुतीसोबत आहेत। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम, महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख। आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे, भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं। मविया सरकारची ओळखच खंडणी, म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं अयोग्य, कोणालाही जागा अटपावर बोलण्याचा अधिकार नाही। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल। कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको। नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवे यांच्यावर टीका। काँग्रेसकडून मवियातील मित्रपक्षांच्या मतदारसंघामध्ये चाचपणी, सूत्रांची माहिती। 170हून अधिक मतदारसंघांचा काँग्रेसकडून आढावा। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये मविया सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी, गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर मविया सरकार आलं पाहिजे या वक्तव्यावर टीका। बोदवड पाणीपुरवठा योजनेवरून खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली, निवडणुका डोळ्यासमोर असल्यानं बोदवडची योजना मंजूर करून आणली, एकनाथ खडसेंची टीका। मी आमदार झाल्यानं खडसे वैफल्यग्रस्त झाले, एकनाथ खडसेंच्या बोदवड पाणीपुरवठा योजनेवरच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। अर्थ खात्याकडे खूप पाठपुरावा करावा लागतो असा गुलाबराव पाटलांच्या विधानाचा अर्थ। शंभूराज देसाई यांच्याकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाची सारवासारव। बाळासाहेब थोरातांकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाचं समर्थन। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, गुलाबराव पाटलांनी केली होती, अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका। हर्षवर्धन पाटलांसंदर्भातल्या सगळ्या अफवा त्या आमच्यासोबतच, गिरीश महाजनांचं वक्तव्य। तर फडणवीस आमचे नेते, त्यांच्यावर विश्वास असल्यानं ते योग्य भूमिका घेतील, हर्षवर्धन पाटलांचं विधान। शेतकरी सरकारचा लाडका झाला आहे, मागचं लाईट बिल भरायचं नाही, पुढचं द्यायचं नाही, शेतकऱ्यांना आवाहन करताना धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। पाऊस कमी पडो किंवा जास्त तरी कृषी मंत्र्याला शिव्या खाव्या लागतात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। तर मुंडेंचा शायरीमधून विरोधकांवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे बँकेने कापल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर सरकार बँकांशी चर्चा करणार, लाभार्थ्यांचे पैसे कापू नये म्हणून पत्रव्यवहार करणार असल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, बारामतीमध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीमध्ये जाणार, वारकरी संतपूजन सोहळा आणि भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार। राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे, राजकारणी जसे बोलतात तसे करत नाही तसं लोकांना वाटतं, नितीन गडकरी यांचं विधान। पुणे सातारा घाटमाथ्यावर तर संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 2 दिवस पाऊस। जायकवाडी धरण 95.16% भरलं, धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। धुळे जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये 76% जलसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी चांगला जलसाठा। नांदेडमधल्या इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले, इसापूर धरण 98% भरल्यानंतर पैनगंगा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। परभणीमध्ये येलदरी जलाशय 69% भरलं, परभणी, हिंगोली आणि नांदेडकरांना पाण्याच्या
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह सिंचनाचा प्रश्नही मिटला. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या पुसनत गावामध्ये बोरवेलमधून पाण्याच्या प्रेशरनं मोटर आणि पाईप बाहेर फेकले गेल्याची घटना. भूजल पातळी वाढल्यानं पाण्याच्या प्रेशरनं घटना घडत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज. शेतकऱ्यांच्या शेतीला आता शेतकऱ्याचं आधार कार्ड जोडले जाणार. एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा करण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार. शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती. बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर समिती. वादग्रस्त आयएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त. बोगस प्रमाणपत्र प्रकरणामध्ये केंद्र सरकारची मोठी कारवाई. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी, 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप. राज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर सर्वाधिक मृत्यू नाशिक आणि नागपुरात. भंडारा जिल्ह्यामधल्या खैरलांची इथे डेंग्यू आजार रोखण्यासाठी उपाययोजना. फॉगिंग मशीनद्वारे संपूर्ण गावात करण्यात आली फवारणी. गणेशोत्सवात परभणी शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवा. मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांचा निर्णय. राज्य परिवहन महामंडळाकडून भाडेतत्वावरील नवीन 1310 खासगी बस गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू. मुंबई पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभागासाठी नवीन बस गाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार. गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुणे मुंबईकडे जाण्यासाठी धुळ्यामध्ये बस ट्रॅव्हल्समध्ये गर्दी. धुळे बस स्थानकामध्ये बसेस कमी असल्यानं ट्रॅव्हल्सचं भाडं 1200 रुपयांपर्यंत वाढवलं. नंदुरबारमधल्या रस्त्यांची खासदार गोवाल पाडवी आणि केसी पाडवी यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.